जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येक बोलो ना की सरकारी कार्यालय, शासन आदेश, परिपत्रके, शासन परिपत्रके यानुसार सर्व सरकारी कार्यालयांना शिस्त लागली पाहिजे. जी शिस्त सरकारी कार्यालयामध्ये बिलकुल दिसून येत नाही, तर ती शिस्त लावण्यासाठी मी विविध सरकारी कार्यालय म्हणजे शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग असो, जिल्हा परिषद असो, मंत्रालय असो की विविध विद्युत विभाग असो की नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातले क्षेत्रीय कार्यालय असो, प्रभाग समिती कार्यालय असो, या सर्व कार्यालयामध्ये विविध ठिकाणी मी प्रत्यक्षात आता भेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि या भेटीअंती एक ज्या कार्यालयामध्ये जी त्रुटी आढळतात, एक मी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन, स्टेम प्राधिकरण युनियन, सरकारी क्षेत्रामध्ये कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे. आणि कार्यकारी अभियंता काम करत असताना मला त्या काही ज्या त्रुटी आढळून यायच्या, त्या त्रुटी दूर करण्यासाठी मी आज महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य पातळीवरती महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना आणि महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियनच्या स्टेम प्राधिकरण युनियनच्या क्षेत्रामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये जो पदोन्नतीतील न्याय अन्याय व्हायचा, जो मी भोगला कार्यालयीन कामामध्ये गेली 10 वर्ष भोगतोय. आणि माझं तर प्रकरण आयोगाकडून चौकशीचं प्रकरण चालू आहे. परंतु इतर कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना कोणताही पुढील पदोन्नतीमध्ये त्रास होऊ नये मी सातत्याने विधिमंडळ, मंत्रालय, सचिव कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रभाग समिती कार्यालय या विविध कार्यालयातून आढावा घेतो. एक सामाजिक कार्यकर्ता, एक महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, एक सरकारी अधिकारी माजी कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे. तर मला जे काही अनुभव आले, त्या अनुभवातून प्रशासकीय कार्यालय कशी असावीत, कार्यान्मुख कशी असावीत, भले प्रशासनाचे आयुक्त, जिल्हाधिकारी, सचिव लेवल, प्रभाग समिती कार्यालय, सहाय्यक आयुक्त असतील, परंतु कुठेतरी एक माणूस आहे, चुका होतात. या कार्यालयामध्ये परिपत्रकांचा, शासन अध्यादेशाचा कविता विसर पडलेला असतो. परिपत्रके, शासन अध्यादेश, GR या गोष्टी कुठेतरी वाचण्यात येत नाही, अधिकारी विसरतात. त्यामुळे नियमबद्धता राहत नाही, अनियमित कामे होतात. राजकीय पक्षाच्या दबावाने, राजकीय नगरसेवक, मंत्री महोदय, आमदार खासदारांच्या दबावाने कामे सरकारी कार्यालयात होतात. तर ही सरकारी कार्यालयातील अनियमितता, राजकीय दबाव हे संपूर्ण प्रशासन अधिकारावर राहू नये म्हणून युनियन पातळीवरती मी सर्व कार्यालय फिरतो. आणि त्या कार्यालयानुसार गेले आता 2 वर्षामध्ये मी जवळजवळ 25-50 पत्र दिलेली आहेत. ह्या पत्रानुसार कर्मचाऱ्यांच्या त्रुटी, कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी, नियमित कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, 7वा वेतनाचा फरक, कर्मचाऱ्यांच्या भरत्या, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या, अभियंत्यांच्या भरत्या, अभियंत्यांच्या पदोन्नत्या करण्यासाठी मी सातत्याने पत्रव्यवहार करत होतो. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता युनियन पातळीवरती, स्टेम प्राधिकरण पातळीवरती. तर हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट पत्रव्यवहाराचा आणि 7 महिन्याला 2 वेळा गाठीभेटी प्रशासनाबरोबर करून प्रशासनाने आत्ता ते मार्गस्थ लावलेले आहेत. मागील जानेवारी 2025 जेव्हा चालू झालं, 2 जानेवारीला मी प्रशासनाबरोबर आम्ही आमदार संजय केळकर साहेब, सफाई कामगारांसाठी वारसा हक्काच्या मीटिंग झाल्या. 8 तारखेला GR आला, त्या सरकारी वारसा हक्क लागू झाला.
कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या बदबद आम्ही मोर्चा आखला. तो मोर्चा यशस्वी कामगारांचे धोरण लागू झाले. जिथे कर्मचाऱ्यांची कमी होती, जे सेवानिवृत्त कर्मचारी होत आहेत त्यांची कुठेतरी कमतरता होती म्हणून 1773 कर्मचाऱ्यांच्या भरती करायला लावल्या. 7व्या वेतनाच्या फरकातले 5 हप्ते होते, 5 वर्ष झाली मिळत नाहीत, पैसे नाहीत, तर कसे आंदोलने करून 2 हप्ते द्यायला लावले. 360 कोटी रुपये द्यायला लावले. आता TMT कर्मचाऱ्यांचे 5 वर्ष थकीत वेतन आहेत रिटायरमेंटची, ते कसे मार्गी लागतील त्याची आत्ताच मीटिंग झाली अतिरिक्त आयुक्त 2 कडे. कॅफो लेखा वित्त अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त हे चांगल्या प्रकारे काम करत आहेत. युनियनच्या प्रश्नांवरती, युनियनच्या पत्रांवरती गांभीर्याने लक्ष देत आहेत. हे सर्व विषय महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन दिवंगत कामगारांचे चांगू शिंदेचे मार्गदर्शन आणि रवींद्र चांगू शिंदेची सेवानिवृत्ती झाल्यानंतर प्रभावीपणे कार्यकुशलता प्रशासन काम करायला लागलेलं आहे, शिस्त यायला लागलेली आहे. 2019 मध्ये असंच मी नियमबाह्य पद्धतीने चार्जेस रद्द केले होते. विधानसभेत जाऊन लक्षवेधी मांडून तिथून नियमबद्धता आणत चाललेलो आहे. आणि आजच उपायुक्त मुख्यालयाचं परिपत्रक आहे. पदनिहाय कर्मचाऱ्यांचे यादी, तक्ते त्या प्रभाग समिती कार्यालयामध्ये लागले पाहिजे. आणि क्षेत्रीय अधिकारी जो आहे, जो आउटसोर्स फील्डिंगवर असतो, क्षेत्रीय अधिकारी जो आहे आउटसोर्स फील्डिंग असतो, नुसते आउटसोर्स फील्डिंगवर कार्यालयातील कर्मचारी देखील कुठे येतो, कुठे जातो, त्याची आवक जावक म्हणजे इनवड आउटवर्ड नोंदी, आन जान रजिस्टर, तो चलन रजिस्टर ठेवायचं मी मागणी केली होती. तर आज मी उपायुक्तांचं परिपत्रक पाहिलं, मी धन्य झालो की अशा प्रकारे सर्व मागणीपत्रांची युनियनच्या कार्यालयाने दखल घेतली आणि शिस्त लागण्यासाठी हे करतोय. कालच 9 पदोन्नत्या, कार्यकारी अभियंत्याच्या 9 पदोन्नत्या दिल्या गेल्या. ज्या रखडलेल्या बऱ्याच वर्ष पदोन्नत्या होत्या, जे पात्र होते त्यांना नियमित पदोन्नत्या लागू केल्या. मागच्या वर्षी वार्षिकाने 50 कर्मचारी घेतल्यानंतर 25 कर्मचारी घेतले, परत काही 5 लिपिकांना वार्षिकाने पदोन्नत्या दिल्या गेल्या. अशा प्रकारचं प्रभावीपणे काम महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन रवींद्र शिंदे अध्यक्ष यामध्ये एकाएकी संघर्ष, एकाएकी पेन आणि कागद आणि कलमाच्या धर्तेवर हे करत आहे. त्यामुळे मी संपूर्ण महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त मुख्यालय यांचे आभार मानतो की ज्यांनी युनियनच्या प्रत्येक पत्राची दखल घेतलेली आहे. मी सातत्याने वारंवार भेटत असतो, साहेब काय कारवाई द्या, काय कारवाई केली, उत्तर द्या. तर उत्तर हे मला तोंडी मिळत असतं, पण त्याची प्रत्यक्ष कृती ही मला कागदावरती दिसली. त्यामुळे मी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याचे आभार मानतो. आता मला पुढील बांधकाम क्षेत्रातल्या खात्याकडे वळायचे, जे नगर अभियंत्याकडे विविध पत्र आहेत, त्या पत्रांची कामांबाबतची माहिती येत नाही, माहिती अधिकाऱ्यांची माहिती येत नाही, त्याबाबत मी आता आढावा घेणार आहे. एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. असंच सहकार्य प्रशासनाने द्यावं ही विनंती. धन्यवाद.